कोठर
भेटला या पटण कडोली नगराला. दोन आवाज वाड्याचं विठ्ठल बिराजे कोलवाड्याला निघून या आल्याला देजा याला. जोडीचं देव निघून आलं ह्या पटण कडोली नगराला. गोटनाच्या माळाला जोडीचं देव बसलं रे बाबा त्या ठिकाण्याला. गोटनाच्या माळाला बसला ने दोन देवाचा काय विचार चालला त्या खडकाच्या माळाला. त्यावेळी जोडीचं देव या पटण कडोली नगराला निघून आलं. पण जोडीच्या देवाची काय चुकून झाला या पटण कडोली गावाला. जसा त्या कोलवाडीला द्यावाल तसा विठ्ठलाचा गरडा चौचू लागला. देवाचा वारो खेकाळ्या मारू लागला त्या जाग्याला. मग दोन भावांचा विचार झाला या गावाला आम्हाला चुकून चांगला झालाय. आम्ही ह्या गावाला रहिवास करायचं म्हणू लागलो ह्या पटण कडोली नगराला. कोलवाडी नगर आणि पटण कडोली म्हणजे गाव एकच बरं का. बरोबर आहे बरं का. सती धर्माला या कडोली गावाला कोलवाडी म्हणती याला. आता पटण कडोली म्हणते. बरोबर आहे. ज्यावेळी या खडकाच्या माळाला जोडीचं देव निघून आलं. दोन भावाने मनाचा काय विचार केला रे बाबा गोटनाच्या माळाला. दोन भावाचा विचार चालला कोलवाडीला त्या जाग्याला रहिवासा पण करायचा त्या जाग्याला. बिरापा म्हणतोय माझा मारू ठिकाणी मारली. विठ्ठल म्हणतोय माझ्या घरानं चिवचिवपणा केला मात्र त्या जाग्याला. मग आपल्याला या कोलवाडीला चुकून चांगला झालाय आपल्याला. काय नाही रहिवास करायचा तर गावा कोलवाडीला त्या जाग्याला. दोन भावाने मनाचा विचार केला हे दादा या कोलवाडीला आपला रहिवास करायचा म्हणू लागलं त्या ठिकाणी आला. दोन देवाने विचार मनाचा केला दिवसा लागला या जायाला. सवळचा दिवस आला 12ला तिरकार लुटली जगायला. अरे कोलवाडीला राहायचं बरोबर आहे की. पण या गावाला राहायचं म्हटलं तर गावात कोणीतरी जागा द्यायला पाहिजे आपल्याला राहायसाठी त्या ठिकाणी आला. दोन भावाचा इटू विरोधाचा विचार हो चालला देवायाला. मग या पटण कडोली गावचा मालक कोणतरी बघायला पाहिजे आपल्याला. म्हणून त्या देवा विठ्ठलानं काय केलं मात्र देवायाला. दादा बिरापाला सांगितलं दादा बिरापा मी जरा गावात जाऊन येतो म्हणला. गावाचा भेट काढून ह्या कोलवाडी नगराचा बघायला गेला.
काय केलं? ओहो कान्या बिरापाला काय सांगितलं? काय सांगितलं त्यावेळेला? हे दादा बिरापा, आहा तू बस म्हणला या खडकाच्या माळाला. मी जरा गावाचा भेद काढून येतो मात्र त्या जाग्याला. कारण हा आपल्याला ह्या पटण कोडली गावाला राहायचं आहे आपल्याला. म्हणून त्या दोन भावाचा मात्र त्या जाग्याला. या पटण कोडली नगराला आपल्याला राहायचं आहे म्हणल्यानंतर या देवा विठ्ठलानं काय केलं रे बाबा ह्या खडकाच्या माळाला? खडकाच्या माळाला दादा बिरापाला सांगितलं नाही ह्यो देव मात्र त्या जाग्याला. देव विठ्ठल हा खडकाचा माळ सोडला निघून चला ह्या पटण कोडली गावाला. गावार कोण पटण कडोली गावाला. ज्यावेळी देव विठ्ठल हो या पटण कडोली नगराला निघून गेला. गावाच्या मधाला मात्र द्या जाग्याला. पण सासू घरच्या तुला माया घरच्या लिखी नजर पडल्या देवा विठ्ठलाला. या खडकाचा माळ सोडला
तशा बहिणी लागल्या दिसायला त्या देवा विठ्ठलाला. अरे सासू घरच्या सुना माया घरच्या लेकी ओ काय म्हणते या पंढरीच्या नाताला देवा विठ्ठलाला. पंढरीच्या नाताला काय लागल्या म्हणा मात्र जगायला. अरे बाबा हा अरे चाललेल्या कामाला यश येणार तुला. तवा एवढ्या भरलेल्या बुट्ट्या व्हावं लागा मला त्या चोला. पण या शिलीने भरलेल्या बुट्ट्या मला उचलला काय पाहिजे. एवढं म्हणल्या बरोबर पंढरीचा महाराज देव विठ्ठल मात्र द्याचा गेला. देवा विठ्ठलानं भरलेल्या बुट्ट्या उचलू लागले या सासू घरच्या सुनाची ह्या कोलवाडी नगराला. सासू घराच्या सुनाला बुट्ट्या वाहू लागला. पंढरीचा महाराज त्या घरे काय म्हणतोय त्या पहिल्या सत्ययोगाला. अरे अक्कानू हा तुमचं काम मी केले. तवा एक गोष्ट विचारतो मला सांगशील का त्याच वेळेला. माझं काम तुम्ही करायला पाहिजे. ओ, यावेळी देवा विठ्ठलाने काय सांगितलं सासू घरच्या सुनाची त्या ठिकाणी आला. सासू घराच्या सुनाला आणि माया घराच्या लेकीला काय म्हणतात मात्र गेला गेला. देव विठ्ठल काय म्हणतोय. काय म्हणतो त्यावेळेला ते बोला याला लागेला. तुमच्या बाई गावाला माया घरच्या लेकी काय म्हणतात रे बाबा या देवा विठ्ठलाला. त्या देवा विठ्ठलाला काय म्हणत त्याला मात्र द्यायला गेला. अरे बाबा हा हे आमच्या पटण कडून नगराला कोण मेड्या मला सांगू लागला मात्र घ्यायला गेला. या कोलवाडी नगराला पटण कडून गावाला कलेश्वर भगवान म्हणून आमच्या गावचा मालक आहे म्हणतात. गाडचा मालक खाया कलेश्वर भगवान पर लिंगरूच्या पाटलाच्या शब्दा मात्र द्यायला गेला. लेकरूच्या पाठी त्याच्या शब्दा गाव चालता मात्र द्यायला गेला. जाण्या सुतार म्हणजे काय गावातली जाणती माहिती होती. हा जाण्या सुतार नरुट्या तळाळ नारोबा गावडा सगळ्यांची नावं सांगितली त्या बायांनी. एवढं म्हणल्यानंतर पंढरीच्या नातानं बोला ऐकून घेतलं त्याच या पटण कडोली गावचा भेद काढून घेतला. देव विठ्ठल मागा फिरला खडकाच्या माळाला जाऊन पोचला दादाच्या जवळच्या बाजूला बंधू बिरापाला काय लागला म्हणायला. रे दादा म्हणतो या रे म्हणतो या रे गावा गो रे
या देवा विठ्ठलानं या पटल कडोली गावचा भेद काढून घेतला त्या ठिकाण्याला काढून घेतला रथ मागे खडकाच्या मालाला ठेवला गेला आणि या तान्या बिरापाला सांगू लागला ओ ताना बिरापा हा तुझ्या सांगण्याप्रमाणे पटल कडोली गावचा भेद काढून आलं म्हणला जे सांगितले आलं सांगू लागला दादा बिरापाला त्या जाग्याला कारण हा या पटल कडोली गावाला आपल्याला रहिवास करायचा आपल्याला म्हणून दोन भावाचा विचार चालला मात्र त्याला गेला गावचा भेद काढून घेतला ओहो. मग आता गावात कोणा तर लावून द्यायला पाहिजे म्हणून हा अडकाच्या माळाला दुपार पाण्याला ऊन लागलं उतर लागायला बंधुरे शिपाया प्रकार काय घडला त्या पहिल्या सजीवाला या पहिल्यासाठी योगाला देव भोळ्या राजाला अरे अंगाला गामदार गुरुन देवाच्या सुटल्याला त्यावेळी त्या देवाने खडकाच्या माळाला काय केलं त्या चोराला रुढीचं द्या हो ज्यावेळी खडकाच्या माळाला बसलं आहा. दुपारपर्यंत ऊन लागलं होतं लागायला रुढीच्या देवाच्या अंगाला घाम धरून सुटला खडकाच्या माळाला म्हणून त्या दोन देवाने काय केलं मात्र द्यावा गेला या इटू गुरु देवाने अंगाची मळ काढली खडकाच्या माळाला अरे अंगाची मला दोघाने काढायला त्या मळीचा लाटा तयार केला त्याला याला मळीचा लाटा तयार केला ओ अमृत चिपडून त्याला साजीवंत केला आणि जन्मावर जायचं करीत काहीतरी मागे राहायचं का काय नाव ठेवलं माहितीये का काय नाव ठेवलं मात्र त्याला याला अरे सोमा माझा मालधार रे. सोमा माझा मालधार रे. माझा देव देगा, नाव त्याला देव देगा. सांगू लागल ज्ञान सांगू लागल निघून बाळा जावावं निघून बाळा जावावं गावा कोलवाडीला गावा कोलवाडीला गावाच्या धन्याला गावाच्या धन्याला बाळा सांगावं बाळा सांगावं काय प्रकार लागला घडायला त्याला याला बघा ओहो या जोडीच्या देवाने काय केलं रे बाबा खडकाच्या माळाला अरे लाटा तयार केला अमृत मध
जे देखला तयार झालं बाळाला काय लागल्या नाव ठेवायला माझं नाव ठेवलं हो या लहान जाण्या बाळाला काय सांगतात रे बाबा खडकाच्या माळाला अरे ज्ञान लागलं बाळाला द्यायला हे बाळा जायाचं गावा कोणा वाडीला मात्र त्याचा गेला आणि जो कोण गावचा मालक हाय हो. गलीच्या भगवान हा त्याला जाऊन काय सांगायचं माहित आहे का काय सांगायचं बेटा काय सांगितलं रे बाबा त्या ठिकाण्याला जायाच्या गावाच्या मधाला गावचा धनी कलेशा भगवान मात्र त्याचा गेला निघून बाळा रे जावाव निघून बाळा रे जावाव गावा कोलरवाडीला गावा कोलरवाडीला कोलरवाडीला गावा कोलरवाडीला जाऊन बाळार सांगाव जाऊन बाळार सांगाव या धर्मात ते विठ्ठल हा सांगा पाया लहान जाण्या बाळाला काय सांगत्यात काय सांगतो त्या जायला हे बाळा निघून जायचं ह्या पटण कडून नगराला अरे जाऊला सांगायचं गावाच्या धन्याला धनगडी धर्माचं दोन द्यावं कल्लेश्वर भगवान हो त्याला जाऊन काय सांगायचं माहिती आहे का काय सांगायचं त्यावेळेला नगरी रे धर्मात देवळा द्यात गावाला जागा लागल्या मागायला कोण वाडीला राया या जोडीच्या देवाने सोमा मल्हार तयार केला खडकाच्या माळाला सोमा मला जायला घ्यानं सांगू लागलं हे सोमा जायाचं गावाच्या मला मात्र गेला गेला काय करायचं गावचा धनी कलेशा भगवान त्या चोरला गावचा धनी कलेशा भगवान अंगुला सगळा करतो भगवानाला येते पंढरनाला कली पण काट्याला बसतो मात्र याचं राम राम करायचं त्याला तो विचारला रे सोमा तुला कोणाचा कोण तू काय येण्याचं कारण कुणाचा राम राम लागला असं करायला असं म्हणून बोलायला म्हणून आला होता सांगायला एवढं म्हणल्या बरोबर प्रकार काय घडला मात्र जगा याला